मंत्रालय मुंबई येथील दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदी कर्तव्यदक्ष IAS अधिकारी तुकाराम मुंडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल बेरोजगार दिव्यांग कल्याण कृती समिती नांदेडच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष राहुल साळवे यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यातील दिव्यांगांनी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून फटाक्यांची आतिषबाजी करत एकमेकांना पेढे भरून आनंद व्यक्त केला। या प्रसंगी दिव्यांगांनी आम्ही सर्व तुकाराम मुंडे आहोत अशा आशयाचे हातात फलक घेऊन मुंडे यांच्या नियुक्तीचे स्वागत केले। बऱ्याच दिवसांनी दिव्यांग कल्याण विभागाला एक कर्तव्यदक्ष अधिकारी लाभला असून त्यांच्या हातून नक्कीच दिव्यांगांचे प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा संघटनेचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, राजश्री शाहू महाराजांचा। कालच राज्य शासनाच्या वतीने IAS अधिकारी जे कर्तव्यदक्ष असे अधिकारी तुकाराम मुंडे साहेब यांची दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालय येथे सचिवपदी नियुक्ती करण्यात आली। एक कर्तव्यदक्ष सर्व समाजाला घेऊन चालणारे कर्मचारी असो, इतर सगळे समाज असो, या सर्वांना न्याय मिळवून देणारे असे कर्तव्यदक्ष IAS अधिकारी तुकाराम मुंडे साहेबांना दिव्यांग मंत्रालयातील दिव्यांग विभागाच्या सचिवपदी नियुक्ती केल्याबद्दल आज सकल दिव्यांग संघटना महाराष्ट्र राज्य नांदेडच्या वतीने परमपूज्य बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आज फटाक्यांची आतिषबाजी करून आम्ही दिव्यांगांनी एकमेकाला पेढे भरून आम्ही आज आनंदोत्सव साजरा केला। खरं म्हणजे आज खऱ्या अर्थी त्या दिव्यांग कल्याण विभागाला कोणी जर सचिवपद जर आला, आज महाराष्ट्रातल्या लाखो दिव्यांगांना जर न्याय मिळवून देण्यासाठी जर कोणी जर आले तर ते कर्तव्यदक्ष असे IAS अधिकारी तुकारामजी मुंडे साहेब आहेत। आम्हाला त्याचाच सार्थ अभिमान आहे। आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहेत की आज नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बोगस दिव्यांगांचे सुळसुळाट सुरू आहे। बेरोजगार दिव्यांग असतील किंवा शिक्षक व इतर कर्मचारी असतील, ज्यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन शासनाची फसवणूक केलेली आहे, त्यांनी चौकशी करून असे बोगस दिव्यांगावर गुन्हे दाखल करावे। तसेच काही दिव्यांगांच्या विशेष शाळा आहेत, या दिव्यांगांच्या विशेष शाळेमध्ये संस्था चालक आणि मुख्याध्यापक यांनी आपलेच नातलग जे त्या पदाला पात्र नसलेले असे सुदृढ लोक त्या शाळेमध्ये भरती करून घेतले आणि बालपणापासूनच दिव्यांग विद्यार्थ्यावर अन्याय केला, त्यांना कुठले शिक्षण पुरवले गेले नाही। असे संस्था चालक आणि मुख्याध्यापक ज्यांनी बोगस भरती करून घेतली त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, त्यांची संस्था बंद केली पाहिजे अशी आम्हाला त्यांच्यावर अपेक्षा आहे। तसेच राज्य शासन असेल, केंद्र शासनाकडल्या ज्या काही दिव्यांगांच्या योजना आहेत त्यामध्ये MP लॅड्स मधला खासदार निधी असेल, आमदार स्थानिक क्षेत्र विकास निधी मधला 30 लाख रुपये असेल, हा दरवर्षी खर्च झाला पाहिजे। स्थानिक स्वराज्य संस्थांमधला दिव्यांगांचा राखीव निधी खर्च झाला पाहिजे। दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी गाळे उपलब्ध झाले पाहिजे, स्वयंरोजगार करण्यासाठी 200 स्क्वेअर फीट जागा दिली पाहिजे, दिव्यांगांना विविध घरकुल योजनेचा लाभ दिला पाहिजे। आजवर ह्या फक्त कागदावरच्या योजना होत्या, ह्या कागदावरच्या योजना शासन निर्णयांची त्यांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी आणि ज्या कोणी दोषी अधिकारी असेल, लोकप्रतिनिधी असेल, त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव दाखल करावा। आज नांदेड जिल्ह्यासह सकल दिव्यांग महाराष्ट्र राज्य हे त्यांच्या पाठीशी आहे। आम्ही सर्वजण तुकाराम मुंडे आहोत असे आम्ही ते आंदोलन करून त्यांना पाठिंबा देऊन आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करत आहोत।